श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण जेव्हा एखाद्या संकटात असतो तेव्हा स्वामी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. स्वामी प्रत्यक्ष रूपात आपल्यासमोर येत नाहीत, पण ते निसर्गाच्या, स्वप्नांच्या किंवा काही खास घटनांच्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असतात. विशेषतः सकाळी उठल्यानंतर मिळणारे हे संकेत अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण सकाळची वेळ ही ईश्वरी शक्तीच्या प्रवाहाची वेळ असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही संकेतांबद्दल बोलणार आहोत. ते संकेत जर तुम्हाला सकाळी दिसले किंवा जाणवले तर समजून जा की तुमचे वाईट दिवस आता संपले आहेत आणि तुमचा सुवर्णकाळ आता लवकरच सुरू होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल. स्वामी महाराजांचे संकेत समजून घेणे ही एक कला आहे. अनेकदा स्वामी आपल्या अगदी जवळ असतात, आपल्या घरात वावरत असतात, पण आपण आपल्या संसारात इतके गुरफटलेले असतो की त्या दैवी खुणा आपल्याला दिसत नाहीत. स्वामी म्हणतात, अनन्य भावे मला शरण येशील तर मी तुझा योगक्षेम वाहीन. हा योगक्षेम वाहताना ते आपल्याला पावलोपावली सावध करत असतात. कधी संकटांची जाणीव करून देतात, तर कधी आता तुझे चांगले दिवस जवळ येणार आहेत हे आनंदाने सांगतात. पण लक्षात ठेवा, हे संकेत प्रत्येकालाच दिसत नाहीत. ज्याची भक्ती शुद्ध असते आणि ज्याच्यावर स्वामींची अगाध कृपा असते त्यालाच यांचा अनुभव येतो. आज हे संकेत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी एक जरी संकेत तुम्हाला गेल्या काही दिवसात जाणवला असेल तर समजून जा, तुमची प्रार्थना अक्कलकोटपर्यंत पोहोचली आहे. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया तो सर्वात पहिला आणि सर्वात शक्तिशाली संकेत कोणता, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. सर्वात पहिला आणि मोठा संकेत आहे वेळ. जर तुम्हाला दररोज पहाटे 3:30 ते 5:30 या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येत असेल तर हा योगायोग नाही. शास्त्र असे सांगते की ही वेळ देववेळ असते. जर तुमची झोप या काळात उडत असेल आणि तुम्हाला स्वामींची आठवण येत असेल तर याचा अर्थ स्वामी तुम्हाला जागे करत आहेत. ते तुमच्याकडून नामस्मरण करू घेऊ इच्छितात. ज्या भक्ताला स्वामी या वेळेत जागे करतात त्याच्यावर स्वामींची विशेष कृपादृष्टी असते. अशा वेळी उठल्यावर मनात कोणताही नकारात्मक विचार न आणता केवळ श्री स्वामी समर्थ हा जप करावा. हा संकेत सांगतो की तुमच्या आयुष्यात लवकरच मोठी प्रगती होणार आहे. दुसरा संकेत म्हणजे स्वप्न. सकाळी 4 नंतर पडलेली स्वप्ने अनेकदा सत्य होतात असे मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात स्वामींच्या पादुका दिसल्या, अक्कलकोटचा वटवृक्ष दिसला किंवा स्वतः स्वामी एखाद्या वृद्ध माणसाच्या रूपात तुम्हाला दर्शन देऊन तुमच्या डोक्यावर हात ठेवत असतील तर समजून जा, तुमचे मोठे संकट टळले आहे. अनेक भक्तांना स्वप्नात भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द ऐकू येतात. हा नुसता आवाज नसून स्वामींनी दिलेले अभयदान असते. जर असे स्वप्न पडले तर त्या दिवशी स्वामींना साखर फुटाण्यांचा नैवेद्य नक्कीच दाखवावा. तिसरा संकेत म्हणजे सुवासाचा अनुभव. कधी तुमच्यासोबत असं घडलं आहे का
सकाळी तुम्ही देवघरात न जाताही किंवा अगरबत्ती न लावताही तुम्हाला अचानक चंदनाचा, कापराचा किंवा गुलाबाचा तीव्र सुगंध आला असेल, जर सकाळी उठल्या उठल्या तुम्हालाही असा दैवी सुवास जाणवला, तर समजून जा की स्वामी सूक्ष्म रूपात तुमच्या घरात वावरत आहेत. स्वामींचे अस्तित्व हे सुगंधाच्या रूपातही जाणवते. हा सुगंध तुम्हाला सांगतो की बाळा, तू एकटा नाहीस, मी तुझ्या घरात तुझ्यासोबत आहे. जेव्हा तुमची भक्ती पराकोटीला पोहोचते, तेव्हाच असे अनुभव नक्कीच यायला लागतात. हा संकेत दिसला की समजायचे की आपल्या घरावरील पीडा आता दूर होणार आहे. चौथा संकेत, निसर्गाचे आणि पशुपक्ष्यांचे माध्यम. स्वामींना निसर्ग अत्यंत प्रिय होता. सकाळी तुम्हाला घराबाहेर पडल्यावर किंवा बाल्कनीत आल्यावर जर एखादी चिमणी किंवा पाखरू सतत चिवचिवाट करताना दिसलं किंवा तुमच्या दारासमोर पांढरी गाय येऊन उभी राहिली, तर तो शुभ संकेत समजावा. गायीला स्वामींचे स्वरूप मानले जाते. जर सकाळी गाय तुमच्या दाराशी आली, तर तिला रिकाम्या हाती पाठवू नका. तिला थोडे गवत किंवा पोळी द्यावी. हा संकेत दर्शवतो की तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन लवकरच होणार आहे आणि तुमची अडकलेली सर्व कामे लवकरच पूर्ण होऊन तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. पाचवा संकेत, तुमची अडकलेली कामे अचानक मार्गी लागणे. कधीकधी आपल्याला वाटतं की नशीब साथ देत नाही आहे, पण अचानक सकाळी एखादा असा फोन येतो किंवा अशी व्यक्ती भेटते जी तुमच्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या कामात मदत करते. हा योगायोग नसून स्वामींनी पाठवलेलीच मदत असते. स्वामी एखाद्या व्यक्तीच्या रूपात येऊन तुमची वाट सोपी करतात. जर सकाळीच तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळाली, तर तो स्वामींचा आशीर्वाद समजावा. स्वामी आपल्याला वेळोवेळी देत असणारे हे 5 महत्त्वाचे संकेत आपण आता पाहिले. पण अनेकदा असं होतं, आपल्याला हे संकेत तर मिळतात, पण आपल्या आयुष्यातील जुने अडथळे, कर्माचे भोग किंवा घरातील नकारात्मकता ही इतकी प्रबळ असते की त्या चांगल्या संधी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तुम्हालाही असं वाटतंय का की तुम्ही खूप प्रयत्न करताय, स्वामींची भक्ती करताय, तरीही यश थोडक्यात हुकतंय? संसाराच्या गाड्यात तुम्ही इतके अडकलात की बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही आहे? जर उत्तर हो असेल, तर आता शांत व्हा, कारण आता मी तुम्हाला एक असा सिद्ध उपाय सांगणार आहे, जो केवळ एक विधी नसून स्वामींशी जोडली जाणारी एक तारक शक्ती आहे. हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचे डोंगर फोडून तुमच्यासाठी प्रगतीचा एक नवा रस्ता तयार करेल. हा उपाय सांगण्यापूर्वी एकच विनंती आहे. हा उपाय पूर्ण विश्वासाने करा, कारण जिथे विश्वास असतो तिथे स्वामींचे अस्तित्व प्रकट होते. स्वामींचा हा अनुभवसिद्ध उपाय उद्यापासूनच सुरू करा. हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. शक्यतो सकाळी 6 ते 8च्या दरम्यान. एक तांब्याचा कलश, त्यात शुद्ध पाणी आणि एक तुळशीचे पान घ्या. स्वामींच्या फोटोसमोर बसा. डोळे मिटून त्यांचे ध्यान करा आणि तारक मंत्राचा 11 वेळेस मनोभावे पाठ करा. जप करताना मनात म्हणा, हे स्वामीराया, माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा आणि मला तुमच्या चरणी जागा द्या. जप पूर्ण झाल्यावर त्या कलशातील पाणी, तीर्थ संपूर्ण घरात शिंपडा आणि उरलेले तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करा. हा उपाय का खास आहे? कारण स्वामी समर्थांचा तारक मंत्र केवळ मंत्र नसून ती एक शक्ती आहे. जेव्हा आपण हे अभिमंत्रित पाणी घरात शिंपडतो, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि स्वामींचे संरक्षण कवच
तुमच्या भोवती तयार होते. विश्वास ठेवा. 21 दिवस पूर्ण होण्याआधीच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवू लागेल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्तांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हालाही स्वामींचा असा दिव्य संकेत जाणवला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.